देवदा
बसवली विचार करिताचे दादा करिताचे धार विचार करिताचे दादा विचार करिताचे बैसोनी निश्चळ करित्याचे ध्यान बैसोनी निश्चळ करित्याचे ध्यान देईल तो अन्न वस्त्रदाता काया महाकर्णे अधिक साचुनी देव धालारुणी पुरविता दयाळ मायाळ दाने कळवळा
शरणांगता लळा राखो जाणे काया महाकर्णे अधिक साचोनी देव झाला ऋणी पुरविता न लगे सांगणे मागणे तयाशी जाणे इच्छा तैशी पुरवी त्यांची काया महाकर्णे अधिक साचोनी देव झाला ऋणी पुरविता तुका म्हणे देवी अलंकार अंगी तुका म्हणे देवी अलंकार अंगी विठ्ठल हा जगी तोची होशी काया महाकर्णे अधिक साचोनी देव झाला ऋणी पुरविता पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो 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 सेवे लागी
आप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांचा 5 चरणाचा अभंग आपण चिंतनासाठी निवडलेला आहे. थोडं माझा आवाज व्यवस्थित करा. भांडवल तर भरपूर दिसणार आहे, परंतु काय ताळमेळ लागायचा आकार नाही. तुकोबारांनी या अभंगामध्ये महाराजाकडे एक तीव्र जिज्ञासू एक साधक महाराजांच्या समोर उपस्थित झालेला आहे. साधकांना जीवनाचा उद्धार व्हावा अशी खूप मोठी अपेक्षा असते आणि हे अपेक्षा इतराकडे न विचारता डायरेक्ट त्यांनी जगद्गुरु तुकोबाराकडे आलेले महाराजांना विचारतात, महाराज मनुष्य जन्माला आलेली चीज कशानं होते? एन केन प्रकारेनं जीवनाचा उद्धार झाला पाहिजे, यासाठी मला काय करावं लागतं हे मला मुळीच त्याची कल्पना नसल्यामुळे इतरांना विचारण्यापेक्षा तुम्हाला विचारणं हे अगदी योग्य असल्यामुळे मी तुम्हाला विचारतो, असं महाराजाकडे विचारलेलं आहे. महाराजांनी या अभंगामध्ये मनुष्य जीवनाच्या उद्धाराची उत्कृष्ट अशी जे सर्वोच्च साधना आहे या साधकाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केल्याचा अभंग आपल्याला पाहायला मिळतो. तत्पूर्वी मोजे होकर्णा तालुका मुखेड जिल्हा नांदेड. आमचा जिल्हा एकच आहे, तर तालुका आमचा देगलूर आहे आणि तुमचा मुखेड आहे. आणि आणखी एक होकर्णा इकडे कर्नाटकमध्ये नाही का, औराद तालुक्यामध्ये एक होकर्णा आहे. मी तुमच्या गावी म्हणजे सर्वप्रथमच येण्याचा योग आहे, अगोदर कधी आलो नाही. बरं, गावाचं नाव ऐकून आहे, अवताली भोवताली इकडे येऊन गेलो मी. इकडं तुमच्या जाहोरला वगैरे आलो होतो मी, वसूरला, जाहोरला, हां अशा बऱ्याच गावाला मी इकडे येऊन गेलेलं आहे. प्रॉपर मुखेडला पण आलो होतो, ज्ञानेश्वर मंदिरामध्ये कुमाटी गुरुजीने मला बोलवले होते. इथं येण्याचा योग. खरं तर कीर्तनकाराचं कीर्तन ऐकल्याशिवाय लोक तारीख घेत नाहीत बरं का. तुम्ही ज्या रीती म्हणजे तारीख घेतला अंदाजानं, आता तुम्हाला कितपत योग्य वाटेल हे आपण चिंतन करण्यावर अवलंबून आहे. आता इथं आमच्या सगळ्या जवळजवळ परिचयाचेच व्यक्ती आहेत. आमचे नामांकित सुप्रसिद्ध संगीत विशारद गायक आमचे अशोक महाराज मंडलापूरकर. अशोक महाराजांची आमची बऱ्याच वेळेला, एकदा म्हणण्यापेक्षा वर्षामधून 50 वेळेला गाठी भेटी तिकडच्या भागामध्ये आमच्या होतात. आमची माऊली त्यांची आमची कालच कीर्तन होतं मरखेला, त्याने पक्का आठवण ठेवली. ह्यांची चाल झाली आपसून मी दिलो ह्यांना शिवा. ह्याने काय मुद्दाम चाल आपसून केली नाही, पण ते योगायोगानं झाले आपसून. मला कळते बरं का, आम्ही त्याच्यात ते तरबेज असल्यामुळे कोण गाय किती मापाचा आहे ते बरोबर लक्षात येते. एक नोटेशन गावलं की बस झालं. कीर्तनकार ओळखायचं म्हणलं की रामकृष्ण हरी म्हणलं की कीर्तनकार ओळखतो. ही गाडी कुठपत्र पोहोचते. मृदंग्या एवढं रामकृष्ण हरी वाजवला की झालं, मृदंग्याची धमक कळते. हां आमची माऊली नवीनच परिचय आहे. हां चांगला सुंदर गायक आहेत बरं का. अगदी रामकृष्ण हरी पासून ते रुपाळीपर्यंत आणि माझी पहिली चालू होईपर्यंत मला गाणारे लोक फार आवडतात. म्हणजे स्वतः माझं भजनी अंग असल्यामुळं आणि मी अशी गिऱ्हाईक सापडले की तेलाच घालून बोलतो बरं का. कीर्तन कमी सांगतो आणि लाभ त्यांच्याकडून घेतो. त्यामुळे त्या लोकांकडून आपल्याकडे काही शिकायचं असतं, कसं गातात, कोण्या पद्धतीने गातात. आणि भजनात चांगलं असल्यामुळे सगळे तुम्ही श्रद्धाळू भाविक मंडळी आहात. जास्त लोकांची काही गरज नसते कीर्तनाला, जे कीर्तनाला लागते ते उपलब्ध आहे. मृदंग 1 नंबर आहे. मला थोडं मृदंग्या ढिला झालं की कीर्तन फेल होते. आमच्या मापात मृदंग आहे, नवट आहे. आता कुळावर उभारून आऊ थांबलं तरी काही अडचण नाही. म्हणजे ती ओढण्याची शक्यता आहे. सगळे तुम्ही खूप सुंदर श्रोते मंडळी आहात. 1 तास 1.5 तास चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करू. आता जवळजवळ मला वाटते बराच वेळ झाला बरं का. बरं लवकरच आलो आपण अशोक महाराज. वेळ झाला का शंभर वेळ झाला काही कळालं नाही. जेवणामुळे वेळ होतोच भाऊ. आता तुम्ही मोजकेच टाळकरी आहात, वेळेवर भजन चालू केलं. गाडी डिपोतून उशिरा जरी निघाली ड्रायव्हरचं काम असते वेळेवर मुक्कामाला पोहोचणे.
कसं पोचणे म्हणतात तुम्ही, खेडेपाडे घ्यायचंच नाही, बारकी बारकी फाटे घ्यायचंच नाही, डायरेक्ट मुखेडून सुटलं की गोजेगाव जाता. आता एक आम्हाला मधल्या मार्गाने गाडी भेटली. चिंतन असं आहे, हा जो नामसप्ताह आहे एक फार मोठ्या पर्वकाळामध्ये तुमचा वार्षिक सप्ताह आहे का म्हणजे अधिक मासाचा सेपरेट सप्ताह आहे. अधिक मासाचा शास्त्रकारांनी 5 प्रकारचे पर्वकाळ सांगितलेत. एक पर्वकाळ 60 वर्षाला एकदा येतो म्हणतात. किती? 60 वर्षाला. एक पर्वकाळ 12 वर्षाला एकदा येतो. किती वर्षाला? 12 वर्षाला. एक पर्वकाळ 3 वर्षाला एकदा येतो. एक पर्वकाळ जीवनामध्ये एकाच वेळेस येतो आणि एक पर्वकाळ 15 दिवसाला एकदा येतो. आता हे 5ही पर्वकाळाचं चिंतन थोडं लक्षात घ्या. 60 वर्षाला येणारा पर्वकाळ कोणता? त्या पर्वकाळाचं नाव आहे कपिला षष्ठीचा पर्वकाळ. हे 60 वर्षाला एकदा येतो. 12 वर्षाला येणारा जो पर्वकाळ त्याला सिंहस्थ पर्वणी म्हणतात, कुंभमेळा. आणि मात्र 3 वर्षाला येणारा पर्वकाळ, या पर्वकाळाला 2-3 नावानं लोक ओळखतात. शास्त्रीय भाषेत ह्याला पुरुषोत्तम मास म्हणतात, त्याच्या खालच्या भाषेमध्ये त्याला मलमास म्हणतात, त्याच्यापेक्षा खालच्या भाषेमध्ये त्याला अधिक मास म्हणतात. आता कुणाला काहीच कळत नाही म्हणून जर समजलं तर त्याला धोंड्याचा महिना पडला म्हणतात. आता धोंड्याची अशी मिट्टी आहे म्हणतात, भयानक मिट्टी आहे महाराज. कापड दुकानात गेलं तर पाय ठेवायला जागा नाही, भांड्याच्या दुकानात पाय ठेवायला जागा नाही, शरापालयांमध्ये गेलं तर तिथं काही तेवढी गर्दी नाही. जावं येवलेत पा बिचारे व तोंड लहान करून जातात. का करते? कुठलं घालावं तुम्हाला? 1.5 लाख रुपयाला तोळा आहे. किती पोते सोयाबीन विकावं लागते हो ना? एक तोळा जर सोनं घ्यायचं असलं, आता थोडं बऱ्यापैकी भाव आहे, लक्षात ठेवा. म्हणून फार कठीण परिस्थिती आहे. याही परिस्थितीमध्ये अशा पर्वकाळामध्ये बैलकी येतात जातात, पाहुणचार करावा लागतो. हा भाग वेगळा. म्हणून हा पर्वकाळ 3 वर्षाला एकदा येतो, पुरुषोत्तम मास. एक पर्वकाळ जीवनात एकाच वेळेस येतो, आई वडिलांचा मृत्यू काळातला दिवस. एक पर्वकाळ 15 दिवसाला येतो. जे मंडळी नेमानं एकादशी व्रत करतात त्यांना 15 दिवसाला पर्वकाळ आहे. पर्वकाळ द्वादशी, पर्वकाळ सर्व
दिली सामोग्री आमाशी. अशा 5 पर्वकाळापैकी ह्या पुरुषोत्तम मासाच्या पर्वकाळानिमित्त तुम्ही होकर्णेकर मंडळी सुंदर असं नियोजन केलं. पुरुषोत्तम मासाचं विशेष पुण्य आहे. एकदा जरी रामकृष्ण हरी म्हटलं, एरवी 10 वेळेला रामकृष्ण हरी म्हटलं त्याचं पुण्य प्राप्त होते. हा असा महिना आहे. या महिन्यामध्ये देवजत्रा करतात, तीर्थयात्रा करतात, देवाचं नामचिंतन करतात आणि हा असा नामसप्ताहाचा तुम्ही अट्ठास केलात आणि त्यामध्ये तुम्ही मला निमंत्रित केलात. तासभर आपल्याला चिंतन करायचं आहे. तुकोबाराकडे आलेला जो साधक आहे त्याने विचारलेला आहे, महाराज 4 लोकाला परमार्थ विचारू नये. 4 लोक कोण आहेत ते? पहिला वर्ग आहे मूर्खांना परमार्थ विचारू नये. काही लोक म्हणतात मला बरेच कीर्तनकार सांगतात मूर्ख मूर्ख मूर्ख. मूर्ख तर कुणाला म्हणा, कोणाच्या कपाळावर लिहिलेलं नाही. अहो कपाळावर लिहिलं नाही, पण साधू संतांच्या वाक्यात समजावून सांगायला काही अडचण आहे का? रामदास स्वामीने दासबोधामध्ये 72 मूर्खाचे लक्षण केले. आता एवढं जर सांगत बसलं तर कोणी ना कोणी त्याच्यात बसतेच. म्हणून झाकले मूळ सवाल त्याच्यातले मोजके तुम्हाला मुद्दे सांगतो, लक्षात घ्या. पहिलं मूर्खाचं लक्षण आहे स्वतःला कळत नाही, दुसऱ्याचं ऐकत नाही. नंबर क्रमांक 1. नंबर क्रमांक 2, महाराज म्हणतात की माणूस सुशिक्षित आहे, सोशल आहे, त्याला सर्व कळतं, बसायला सुंदर अशी घरातली बैठक आहे, खायला प्यायला भरपूर आहे, लेवायला नेसायला भरपूर आहे, पण माणसाच्या पाठीमागे एक वाईट सवय लागते. गल्लीनं जायचं, एक बटाण्याची पुडी घ्यायचं, तोंडामध्ये एक बटाणा खात लोकाला रामराम करी शेताकडे जायचं. हे एक मूर्खाचं लक्षण आहे. मार्गी जाय खात खात ते एक मूर्ख. आणि तिसऱ्या एक मूर्खाचं लक्षण केलं त्याने. तुम्ही दोघं काहीतरी बोलालो, तुम्ही मित्र आहात, तुमचं काहीतरी पर्सनल आहे, कोणाला सांगायसारखं नाही, दोघांच बोलणं चालू आहे. दोघं बोलत असताना आपल्याला तिथं कोणी निमंत्रित केलेलं नाही आणि आपण तिथं जायचं नाही. आणि बऱ्याच माणसाला वंगळी सवय, काय चाललंय म्हणून जायचं. याचं काय करताना आपल्याला काय करायचं, तिथे बोलायचं, आपलं बोललेलं का तिथं नाही म्हणून जायचं नाही. काय चाललंय म्हणून जर गेला तर तो एक मूर्ख. हे मूर्खाचे सगळे लक्षण. आणखी एक मूर्खाचं लक्षण आहे की महाराज 4 दिवसाला 8 दिवसाला सासरवाडीच्या वाऱ्या करतो नाही, महिन्याचे महिने जाऊन तिकडेच जातो राहतो. इथं तर कोणी नाही वाटते की असलं तर असल्यावर मी तर काय करू. निघालेला विषय आपल्याला सांगावंच लागतं. स्वसुरग्रही वास करी तो एक मूर्ख असं म्हणलेलं आहे. म्हणून अशी मूर्खाची व्याख्या करत असताना महाराजांनी खूप केलेली आहे. म्हणून मूर्ख लोकाला स्वतःला ते ज्ञानच नाही, ते लोकांना काय सांगू शकते, त्यांना बी काही विचारू नये. दुसरी गोष्ट, दुष्टाला एक विचारू नये. दुष्ट लोक काय करतात, स्वतःचं हित तर करून घेतच नाहीत आणि लोकांचं वाटोळ केल्याशिवाय राहत नाहीत. एक गंमत सांगतो तुम्हाला. एकदा दुर्योधनाच्या घरी दुर्वास नावाचे ऋषी आले. दुर्वास ऋषी वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध, अगदी सर्वश्रेष्ठ अधिकारी महात्मे दुर्योधनाच्या घरी आले. राज्य वैभव, राज्य थाट असल्यामुळं त्याने सुंदर अशी त्यांची सेवा केली. सेवा केल्यानंतर साधू प्रसन्न होतात. तनु मनो जीवे चरणाशी लागावे. साधूचा प्रसन्न करायचा असेल, श्रीगुरूंना प्रसन्न करायचं असेल तर त्यांना त्रिवार प्रदक्षिणा, त्रिवार नमस्कार करून त्याला प्रसन्न करावं लागतं. मग ते अपेक्षित जे आपुले, आपल्या मनात जी अपेक्षा आहे त्यांच्या पुढे प्रगट केल्याच्या नंतर ते आपल्या मनाची समाधानी करू शकतात. आणि असं असतं म्हणून तिथं गेले. त्याने खूप मोठं स्वागत केलं आणि खूप सेवा केल्यामुळे शेवे बहुत तू शेवेला. दुर्योधना खूप सुंदर माझी सेवा केली. काय मागायचे माग बाबा, तू काय मागायचं माग म्हटल्याबरोबर आपल्याला जे काहीतरी महत्वाचं मागावं का नाही. हे दुष्टाचं लक्षण असं आहे. त्याने काय मागितलं माहित आहे, त्याला माहित होतं पांडव वनवासात आहे आणि पांडवाकडे सूर्यानं दिलेली थाली आहे. दिवसभर कोटी लोक जेवलं तरी अन्न कमी पडत नाही, पण एकदा धुवून पालत घातल्यानंतर अन्नाचा कण निर्माण होत नाही. आणि आपण असं करायचं, मला तर काही देऊच नका, पांडवाला 12:30ला जाऊन जेवायला मागा रात्रीच्या. त्यावेळेस दुर्वासांना असं वाटलं, खरंच लोक म्हणतो ते माणूस
असं वाईट आहे म्हणून. पण जवळ गेल्याच्या नंतर माणसाचे लक्षणं कळतात. का रे, केवढं तुझं लक्षण दुष्टाचं आहे. अरे बाबा, तुला मी प्रसन्न झालो, त्रिभुवनात वैभवानं मी तुझ्या समोर थांबवायला तयार आहे, तर तू लोकांचं वाटोळ करायचं मागतोस. हरकत नाही, माझं काम आहे आशीर्वाद द्यायचं. तुला दिलं, तू मागितलास तसंच करतो म्हणले. दुष्टाच्या घरचं अन्न खाल्ल्यामुळे सज्जनाचं छळ करायची वेळ आली, म्हणून बडे बडे लोक इथं फसतात. अशोक महाराज गेली रात्रीच्या वेळेला ते झोपून होते. 12:30ला जाऊन मोठ्यानं गर्जना केली, हर 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 महादेव. तेव्हा धर्मराज एकदम जाग आली. कुठून पाहतात तर काय, एक महात्मा आपल्या भेटीला आलेला आहे. एक गंमत सांगतो तुम्हाला. इथं तुम्ही एरवी कोणाला भेटा अथवा न भेटा, आपला मित्र असो, पाहुणा असो, कोणी असो, पण पाहुणा जर कधी गरिबीनं अडचणीत जर्जर झाला, त्याला जाऊन काही मदत हवा आहे का, एवढंच म्हणा, तुम्ही द्यायचं नाही, घ्यायचं नाही. ते माणूस मरेपर्यंत आठवण ठेवतो. आणि माणसामध्ये एक अशी वाईट सवय आहे, चलतीमध्ये किती बी रामराम करते, पण बिघडल्यावर मुद्दाम कट मारून निघून जातात माणसं. हे कलियुगातल्या माणसाचं एक वाईट लक्षण आहे, लक्षात ठेवा. म्हणून बिमार माणसाला एक पाव किलो शेप घेऊन जा, त्यांच्यात ठेवा, नमस्कार, काही होत नाही, परमेश्वरानं तुमचा आनंद करतं म्हणून एवढं भेटून जा. त्यांना मरेपर्यंत तुमची आठवण विसरत नाही. मी एवढा जर्जर आजारी होतो, मला येऊन माणसानं समाधान दिलं. लक्षात ठेवा, पडतीच्या काळामध्ये मदत करणारे लोक सज्जन राहतात आणि सतत चलतीमध्ये झेलून घेणारे लोक स्वार्थी राहतात. याचा अभ्यास संसारिक लोकांना असणं फार गरजेचं आहे. म्हणून त्याने गेले तिथं आणि त्यांची सेवा केली. महाराज, एवढ्या रात्रीला तुम्ही आलात आमच्या आश्रमामध्ये, आम्ही वनवासात आहोत. वनवासातल्या व्यक्तीला कोण विचारते? वनवासात होते खरं, पण यांच्याकडे एक फार मोठी ताकद होती. म्हणा, पहाते पांडव अखंड वनवाशी. परी, परी काय शब्द पुढे? परित्या देवाशी आठविती. देवाचा विसर झाला नाही त्यांना. त्यांनी खूप मोठं स्वागत केलं आणि हात जोडून समोर उभारतात. काय सेवा करू महाराज? काही नाही, आताच्या आता मला भोजन पाहिजे. मग अडचण पडली. ती थाली दिलेली, 2 पालती घातलेली होती, काही मिळत नाही, आता काय करावं? धर्मराज भीमाकडे पाहता, धर्म भीमाकडे पाहे, धर्म भीमाकडे पाहे. सत्वहानी होत आहे, सत्वहानी होत म्हणतात. दादा घाबरू नका म्हणले. का? आपल्याकडे अशी व्यवस्था आहे. काय व्यवस्था आहे भीमा? माणसं, धैर्यवान माणसं असावं. परमार्थी धैर्यानं करावं लागतं, राजकारण धैर्यानं करावं लागतं, संसार धैर्यानं करावं लागतं, परमार्थी धैर्यानंच करावं लागतं. ज्याचं धैर्य म्हणजे कमजोर आहे ते माणूस 4ही गोष्टीच्या कामाचा होत नाही. राजकारणात जर कच्च्या धैर्याचा असला तर इलेक्शन मध्ये पडला तर आत्महत्या करते. बचेंगे होतो और भी लढेंगे, असं हिंमत ठेवून चालावं लागतं. 100 वेळा प्रयत्न करावा तर एकदा सक्सेस होतो माणूस. म्हणून धैर्यवान पाहिजे. त्यावेळेस मात्र त्याने धैर्य धरली. म्हणजे घाबरू नका, विचार करा, थोडं थांबा म्हणले. द्रौपदीला उठवलं. द्रौपदी आईसाहेब उठल्या आणि धर्माला नमस्कार केलं. काय अडचण आहे? काय नाही म्हणले. दुर्वासा ऋषी आले जेवायला मागतात. थांबा म्हणले. माझा एक भाऊ आहे, त्या भावानं मला शब्द दिलेला आहे. काय शब्द दिलेला आहे? तुला कधी संकट पडलं असेल तर माझी आठवण कर, एवढा शब्द दिलेला आहे. मी तुला आठवण करते. भावात भाऊ गेले फरक राहतो. माणूस सख्खे भाऊ, तुम्हाला काय काय उलट आलं आहेत की नाही? सगळ्याला भाऊ आहेत, फक्त मला भाऊ नाही, मला अनुभव नाही म्हणून सांगतो मी.
ज्याला भाऊ आहे त्याला झटके माहीत आहेत. मी मायबापाला एकटाच असल्यामुळं मला भावाचं सुख नव्हतं. मला भाऊ राहिला असता तर मी कीर्तनकार बी झालो नसतो. आम्ही स्वतंत्र सरकार, आम्हाला कोणीच विचारणार नाही. भाऊ राहिला तर ह्यानं कीर्तनकरी जावं म्हणून आम्ही इकडे शेताकडे जाऊ म्हणून परमेश्वरानं आम्हाला बरोबर हिसाबशीर पाठवलं. गंमत अशी आहे, सख्खे भाऊ, चुलत भाऊ, सावत्र भाऊ आणि मात्र मावस भाऊ, मानलेला भाऊ जगात श्रेष्ठ असतो. हिचा मानलेला भाऊ का होकरण्याचा नव्हता, ना मुखेडचा नव्हता, ना लोणीचा नव्हता. कुठला होता? द्वारकेचा राजा भगवान कृष्ण परमात्मा. आणि तो मदत करतो म्हणून बोललेली होती. थोडं भावाची आठवण करते. हाक मारली ती, आगाये द्रौपदी बांधवा, आगाये सखया पांडवा, आगाये तुम्ही हुशार आहो बरं का. पाठ नसेल तर मी उगा आवाज काढून सोडून द्यायचो. हा, अजिबात हाय काय करायचं. कुणालाच काय कळलं या आवाजामध्ये काय म्हणणालंय काय. आता काही मोजक्या लोकांना कळते, कुछ तुम जाने कुछ हम जाने. ते बघा, ते पोती वाचता सांगता ते माणसाला हुशारच होते. चरित्र भाग लागलं की माणसं सांगतात. त्याच्यामध्ये विषय येते अध्यात्म. कुठं कुठं अध्यात्माला की ह्याला लवकर कळणार. चला पुढं. आता ढकला ढकली ढकला ढकला ते कथाभाग लाचून आता चला पुढंच. ते शक्तिकांडामध्ये 42 वय आहेत 5व्या अध्यायामध्ये. पातला अयोध्येचा आराम, पुढे देखिला नंदीग्राम, रचना अति मनोरम, भक्तोत्तम भरत जेथे. असे सुंदर वय आहेत. परत बऱ्याच ते शक्ती सांगणाऱ्याला सांगता येत नाही. त्याच्यात पंचीकरणाचा अभ्यास पाहिजे तरच ते सोडवता येते, ना तर सोडवता येत नाही. आता जे जबाब पडतात म्हणलं तिथून ते 42 वयाजोगून ह्याचं पुरा सणवार बुधवार होऊन जात. सांगताच येत काय. त्याचं सांगतो ते गुडसुरकर आणि एक अहमदपूरकर जगन्नाथ महाराज म्हणून होते. ते दोन्ही माणसं आज नाहीत. आता बाकीचे सांगतात तो भाग वेगळा. सुगरणबाईचा स्वयंपाक वेगळा. लक्षात ठेवा. मटेरियल तर तेच राहते, परंतु प्रमाण किती टाकायचं असते हे कळलं की त्याला म्हणतात सुगरण. लक्षात ठेवा. मी काय चिंतन करतो नेमकं तुम्हाला. दावा केला आणि भगवान धावून आले आणि भगवान विचारले, ताई काय बोलवलं म्हणे. काय नाही, कृष्णा म्हणले महात्मे आलेत घरी जेवायला मागतात, आपल्याकडे अन्नाची उपलब्धता नाही म्हणून बोलवलंय म्हणले. ते कसं होते म्हणजे मला भूक लागली काय तर हाय का म्हणले. द्रौपदी म्हणते आता लय रंग आलं. कृष्णा म्हणले एकादशा घाला शिवरात्र आलेलं झालं. आमच्याकडे काय नाही, तू जेवायला मागतोस म्हणले. बरं ह्याच्या घरी काय दुष्काळ होता का. ह्याच्या घरी अन्नाचा दुष्काळ नव्हता, पण प्रेमाचा दुष्काळ जरूर होता. लक्षात ठेवा. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ,
मग थोडंसं भाजीपान खाला, तृप्त झाला. मग अन्नाची निर्मिती केली. दुर्वास ऋषी स्नान करून आले, जेवायला बसले. एवढं स्वादिष्ट अन्न, गोड धर्मा घरीचे अन्न. महात्मे जेवण तृप्त झाले आणि दुर्जनाचं दुष्टाचं अन्न खाल्ल्यामुळं वृत्तीत बदल झाला होता. सज्जनाचं अन्न खाल्ल्यावर वृत्ती सात्विक निर्माण झाली आणि ती कबूल झाली. धर्मा, यापुढे अशी चुका होणार नाही. का? दुर्जनाच्या घरचं अन्न खालून तुला छळायला आलो. तुझ्या पाठीशी द्वारकेचा राणा, म्हणून माझी फजिती झाली. ही गंमत अशी आहे. तुकोबारे काय वेडे होते का मग? अरे बाबा, हे काय होतं की मोठे मोठे माणसं सुद्धा आणि नाडल्या जातात. कसं नाडणार बघा. एक नाचा संगे हिराजो भंगला, हिराजो ज्याने आपलं कल्याण करून घेत नाही, लोकांचं वाटलं केल्याशिवाय राहत नाही. आणि मात्र हे दोन झाले. निंदा करणाऱ्याला परमार्थ विचारू नये, स्वार्थी लोकांना परमार्थ विचारू नये. विचारावं कोणाला? आयुष्यामध्ये ही चार गुण ज्याच्याकडे नाहीत त्याला परमार्थाची एक बाजू लक्षात आहे म्हणून विचारायचं. आता तुम्हाला एक व्यवहाराचा दृष्टांत सांगतो. ज्यांना विचारायचं ते कसे अधिकारी लागतात. एक व्यक्ती प्रवासाला निघालेला आहे. प्रवासाला जात असताना थोडंसं नदीचं पात्र मोठं आहे आणि त्या नदीच्या पलीकडे एक गाव आहे, त्या गावाला जायचं आहे. जात असताना ज्या व्यक्तीला पोहता येत नाही त्याला खूप मोठी पाण्याची भीती वाटते. आणि त्या काठावर एक सदग्रस्त बसलेले आहेत. त्यांनी त्यांना विचारलं, काका मला पोहता येत नाही आणि मला तरी नदी पार करून जायचं आहे, पाणी किती आहे, मला धोका वगैरे होत नाही ना, असं विचारलं त्यांनी. तो सांगू लागला. काय सांगतो? लोक येतात जातात, पाणी कमी आहे असं म्हणतात, मी कानानं ऐकतो. काय म्हणतो? मी कानानं ऐकतो. कानानं ऐकतो म्हटल्याबरोबर विचारण्याला थोडा गोंधळ झाला. कानानं ऐकतो त्या अर्थी ह्याला डोळ्यानं दिसत नाही. हे माणूस कसा होता? दोन्ही डोळ्यानं आंधळा. आता मी ते प्रश्न तुम्हाला विचारतो, काका आंधळ्यावर विश्वास करायचा का? करायचं का नाही? तुम्हाला बी परेशानीच आहे. नाही तुम्ही बोलत चला, तर काय अडचण नाही. आम्हाला तुमच्याकडनं काहीतरी मिळतं. आंधळ्यावर विश्वास करू नये. काय करू नये? आंधळे माणसं बी दुसऱ्यावर विश्वास करणार. कसा करणार? त्याने आपला हात दुसऱ्याच्या हातात देणार, दुसऱ्याचाच हात आपल्या हातात धरतात. बघा तुम्ही कवा बी आंधळ्याचा हात धरून बघा परीक्षा घेऊन, शक्यतो ते दुसऱ्याचाच हात धरतात. मग आंधळ्यावर विश्वास करता येत नाही. का करता येत नाही? आंधळं कधी आपल्या डोळ्यानं येणारे जाणारे ग्रस्त त्याला पाहिलं नाही. काय पाणी इतकाय, काय इतकाय, काय इतकाय, आसमान किती, काही माहिती नाही. विश्वास करू नये म्हणून तो सोडून दिला, पुढे निघाला. थोडस 2 फरलांग पुढे गेल्याच्या नंतर आणखी एक ग्रस्त तिथं बसलेला आहे. तो प्रश्न डबल त्यांना विचारला. म्हणजे अण्णा मला नदी पार करून जायचं हो, मला पोहता येत नाही, तुम्ही नदी काठचे लोक आहात, तुम्हाला यातला अनुभव आहे, सांगा ना. तो काय म्हणतो? मी येणारे जाणारे लोक डोळ्यानं पाहतो. पहिला काय म्हणतो? कानानं ऐकतो. हा काय म्हणतो? डोळ्यानं पाहतो. ह्यानं डोळ्यानं पाहतो म्हणते, त्या त्याला गुडघ्यापासून खाली पायच नव्हते. त्याला काय म्हणतात? पांगळा. पहिला आंधळा आणि दुसरा पांगळा. तुम्ही काय म्हणतो? आंधळ्यावर विश्वास करायचा नाही. आता इकडल्याला विचारतो, पांगळ्यावर विश्वास करायचा का? भाऊ नाव काय तुमचं? हा परशुरामजी, पांगळ्यावर विश्वास करायचं का?
नाही ना? नाही तर नाही, मग तुमच्याच म्हणण्याप्रमाणे. आणि खरंच आहे परशुरामजी म्हणले बरोबर आहे. पांगळ्यावर कसं विश्वास? पांगळं कधी बाप जर मी आतमधून चालत गेलं नाही ना, त्याला पाण्याचा अनुभवच नाही, त्याच्यावर विश्वास करता येत. पुन्हा थोडं पुढे गेल्यानंतर चालता येतं, डोळ्यानं व्यवस्थित दिसतं, असा एक ग्रस्त तिथं थांबलेला आहे. त्याने त्याला डबल प्रश्न पुन्हा विचारला, म्हणजे मला या नदीतून पलीकडे जायचं आहे, त्याने मला यातनं मार्गदर्शन करा, योग्य मार्गदर्शन सांगा. तो म्हणू लागला मार्गदर्शन नाही, काही नाही, मी पुढे चलतो, तुम्ही माझ्या पाठीमागे या. आता विश्वास ठेवायचा की नाही? कामच आहे तुमचं, ठेवायचं. करेक्ट आहे, न ठेवायला काय अडचण? जी व्यक्ती लोकांना ठाम सांगते मी पुढे चलतो म्हणून, त्याला धोका नाही का? त्याला माहित आहे हे धोका मला काही करू शकत नाही, मी स्वतः जाऊ शकतो, माझ्या पाठीमागे येणाऱ्या सर्व व्यक्तींना मी नेऊ शकतो, अशी ताकद ज्यांच्याकडे आहे तीच व्यक्ती हे शब्द वापरू शकते. झालं हे काय झाला? दृष्टांत झाला. दृष्टांतच कर्मणूक असते पटवण्यासाठी. त्याचा सिद्धांत आहे का? म्हणजे तुम्हाला ते मुद्दा लक्षात येतो. काय सिद्धांत आहे? म्हणजे आपण नदीचं वर्णन केलंय, ते पाण्याची नदी नाही. ऐका, कोणती नदी आहे? संसार सिंधू भवदुस्तर नुलंग उल्लंघिता पार बहुत वाहवने दूर न लगे तीर पहिला तडी किती जन्म झाला. या नदीतून आतापर्यंत महात्म्याला सोडलं तर कोणी तरलाच नाही. बरेच लोक वाहून गेले. ही नदी संसार रूपी नदी आहे. आणि ज्या अर्थी तिथं बसलेला आंधळा आहे तो कोणता आंधळा आहे? त्याने म्हणतात, आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही आंधळे आहात का डोळस आहात? तुम्हाला दिसते का नाही? दिसते. मग दिसणाऱ्याला काय म्हणतात? डोळस म्हणतात. मग दिसते म्हणजे नेमकं काय दिसते? तुम्हाला जग दिसते का देव दिसतो? जगामध्ये दोन प्रकारचे आंधळे आहेत. एका आंधळ्याला देव दिसत नाही आणि एका आंधळ्याला जग दिसत नाही. असे दोन आंधळे. काही काही आंधळे आंधळ्याचा वेश धारण करून भीक मागतात. एक आंधळ पिक्चरच्या थिएटरपाशी थांबले, येणारे जाणाऱ्याला भीक मागते. एक दोन पैसा काका द्या हो गरीबाला, एक दोन पैसा काका द्या हो गरीबाला. ते 7 ते 9च्या शोला एक वकील साहेब चालले होते. त्याने पटमन कोर्टमध्ये हात घातले. त्याच्या कोर्ट म्हणजे हाताला 50 पैसे आले. ते 50 पैसे घेऊन त्याच्या कटोऱ्यात टाकले. आंधळ काय म्हणते, साहेब 50 पैशानं कसं परवडते हो? वकिलाला वाटलं हा मी खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं लोकांना असं बनवित आहो. हे आंधळ मला बनवलेलं म्हणजे काय बनगडे? काय रे तू तर भीत आंधळा आहे, तुला 50 पैसे 1 2 रुपये 5 रुपये 10 रुपये कसं कळतात? साहेब मी आंधळा नाही म्हणलं, आंधळ्याच्या बदलीवर आला म्हणले. आता तर मगच गोंधळ पडला आणखी. अरे दररोजचं आंधळ कुठे गेले? त्याने पिक्चर बघायला गेले म्हणलं. आता याचा अर्थ कसा लावायचा? ज्या अर्थी हे पैसे ओळखीते ते बी आंधळ नाही आणि पिक्चर बघायला गेले त्या अर्थी ते बी आंधळ आहे. त्या वर्गात तुम्ही आम्ही बसता. आम्हाला पैसा दिसते, आम्हाला सगळं जग दिसते, त्या अर्थी तुम्हाला देव दिसत नाही. देवाला पाहण्यासाठी ज्ञानदृष्टी अवलोकन. तुकोबारा काही व्हिडिओ होते का? मग आता मज दृष्टी दे पांडुरंग माय बापा, दृष्टी दे पांडुरंग माय बापा. शरण मी आले तुझ निवारून पापा, शरण मी आले तुझ निवारून अंजन लेवनी करी मार्ग सोमा, अंजन लेवनी करी मार्ग जाईन सिद्ध पंते आता
आपल्याला जे डोळे आहेत त्याला चर्मचक्षु म्हणतात, म्हणजे कातड्याचे डोळे. देवाला जर पाहायचं असेल तर मला म्हणतात ज्ञान दृष्टी अवलोका. आपण जिकडं पाहो तिकडं ईश्वराची प्रतिमा दिसली पाहिजे. ज्ञानोबारे म्हणतात जे दे दृष्टी दिशे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्ती योग निश्चित. जान माझा जनिवनी अवघा देव आंधळे आहेत. जगामध्ये भरपूर लोक ज्ञानी आहेत पण त्यागी नाहीत, वैराग्य नाही करत म्हणतात. वैराग्य नसेल तर ते ज्ञानाला काहीच किंमत नाही. ज्ञानोबारे म्हणतात विरक्ती वाचोनी काही ज्ञानाशी तगण्याची नाही. ज्ञान आहे पण मुठभर ज्ञान आहे आणि मनभर अभिमान आहे. ते ज्ञान तिथं कसं टिकू शकतो. महाराज नवल अहंकाराची गोटी विशेष नलगे अज्ञाना पाठी सज्ञानाची झोंबे कंठी. नाना संकटे नाचवी. ज्याच्याकडे ज्ञानही आहे आणि ज्याच्याकडे वैराग्य, नुसतं वैराग्य नाही, वैराग्य कसं आहे असं जगाला त्याचा परिचय करून दिलाय. प्रपंच रचना सर्व हे
वैराग्याची निष्ठा प्रगटोने दाखविले आता ममता दौडून निज शांतीवरील आता ममता दौडून निज शांतीवरील वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाखविली. वैराग्य असं असतंय याचा परिचय करून देणारे आमचे जगद्गुरु तुकोबाराय आणि तेच तुकोबाराय या भवसिंधू पार करू शकतात आणि परमार्थाचा उपदेश करू शकतात, माहिती सांगू शकतात. म्हणून हे महत्व तुम्हालाच विचारलं म्हणजे काय मी उद्धार पावीन काय कृपा करील नारायण ऐशे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. मग तुकोबाराय म्हणतात बाळ तुला तुझ्या जीवनातून उतरून जायचं असेल तर एक काम करावं लागतं ते अभंगाच्या प्रथम जन्म
त्याचे ध्यान. महाराजांना सांगितलं तुला देवाचं ध्यान करावं लागतं बाळ. ध्यान करायचं मग नेमकं कसं करायचं? अगोदर हे 2 शब्दाचा विस्तार करू. अगोदर बैसोने म्हणलेल्या पुढे निश्चळ शब्द वापरले. आपण बसता पण निश्चळ कुठं आहोत? निश्चळ या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजण्यासाठी एक भावार्थ रामायणामधलं उदाहरण देतो. आरण्यकांडामधलं एक उदाहरण आहे. भगवान प्रभू रामचंद्र दंडकारण्यामधून फिरत असताना आणि सकाळ सकाळची वेळ आहे आणि राम प्रभूला स्नानाला जायचं आहे आणि तिथं मायवी राक्षस येतात म्हणून ते लक्ष्मणाला म्हणतात. त्याची काही ओवे लक्षात घ्या म्हणजे तिथं कळून जाईल. सीतेपाशी संरक्षण श्रीरामे ठेवूनी लक्ष्मण आपण करू गेला स्नानात विंदान तिथे झाले. नाथ महाराज म्हणतात सीता समोरच आहे, लक्ष्मण असा थांबलेला आहे. राम प्रभू स्नानाला गेलेले आहेत. तेवढ्यामध्ये सीतेला असं वाटलं राम स्नानाला गेले, थोडं विश्रांती घ्यावं म्हणून झोपलेले आहेत. सीतेला असा डोळा लागला. प्रभंजन असं वादळ सुटलेलं आहे आणि ते वादळ सुटल्यामुळे सीतेच्या अंगावरले सगळे वस्त्र उडून बाजूला गेलेले आहेत आणि समोर लक्ष्मण थांबून आहे. तेवढ्याच वेळामध्ये प्रभू रामचंद्रजी स्नान करून फिरतात. येतात तर काही सीतेच्या अंगावर बोटभर वस्त्र नाही. श्रीराम करून आला स्नान, सीता दिसत आहे नग्न स्वमित्राशी सोय आपण, काय वचन बोलतशी. ही अवस्था पाहिल्यावर राम प्रभूला आश्चर्य वाटलं. काय आश्चर्य वाटलं? माझ्या लक्ष्मणाचा अधिकार केवढा श्रेष्ठ आहे. त्याने एक ओवी वापरली. स्त्री तव अग्नी कुंभ केवळ, नर तो ग्रथ कुंभ विवळ, अशी एक ओवी आहे. अशा अवस्थेमध्ये ज्याचं मन सतत 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 विषयाचं चिंतन करत असतं. पण माझ्या लक्ष्मणाची अवस्था कशी? विषय तो त्यांचा झाला नारायण. लक्ष्मणाचं लक्ष असं चलबिचलित का झालं नाही म्हणून रामप्रभू वर्णन करत होते. रामप्रभूचे शब्द कानावर आल्यानंतर लक्ष्मणजी म्हणतात दादा माझं वर्णन करू नका. प्रभू म्हणले का? आम्हाला ज्याने जन्म दिले त्यांचं वर्णन करा. का? ज्याचे आई वडील महान तपस्वी आहेत, सेवाधारी आहेत, सुचिरभूत आहेत, त्याच्या पोटी जन्माला येणारी संतती काही वाईट जन्माला येते का सांगा? तुकोबाराचे प्रमाण आहे ना, शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी पिता जाता सुचिरभूत, माता पतिव्रता निश्चित, श्रीराम सेवे नित्यरत, त्याचे चित्त चढेना. याला म्हणतात निश्चळ. ह्या शब्दाचा अर्थ इंद्रिय इकडं तिकडं चलबिचलित न होणे. लक्ष्मणाचे इंद्रिय काय कार्य करत होते ते सतत श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय
आता उरलं तुमचं बरं का. तुम्ही काय काय म्हणलो आमच्यापर्यंत आवाजच आला नाही. म्हणून सगळं अगोदर पुरुष मंडळाला मी विनंती करतो, तुम्ही आम्ही जसं भजन केलो तर 5 मिनिटं करा. म्हणा श्रीराम जय राम. श्रीराम जय राम. श्रीराम जय राम. जय राम जय जय. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा ईश्वर अल्लाह तेरे नाम सबको सन्मत दे भगवान. असं लक्ष्मणाचं स्मरण चाललेलं आहे. आपलं जे मन इकडं तिकडं धावतं ते लक्ष्मणाचं मन. मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासोने कैसे निवृत्ती सियाने. मन हे राम झाले, मन हे राम झाले. याला म्हणतात निश्चळ. असं ध्यान करावं लागतं. म्हणजे बैसून निश्चळ मग देवाचं ध्यान करायचं. ध्यान करत असताना ध्यान करणं सोपं नाही. ज्ञानोबारांनी 12व्या अध्यायामध्ये ध्यानाचं असं खूप गोड चिंतन केलं महाराज. ध्यान करणं किती अवघड आहे ऐका. अभ्यासावनी गहन पार्था मग ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विशेष जी. ध्यान करणं किती अवघड आहे. अभ्यास कशाला म्हणतात रे पूर्व? उभं टेकाला म्हटलं न सांग मला. अभ्यास कशाला म्हणतात? हा, ध्यानाला कसा अभ्यास? ते तिसरी स्टेप आहे ती. अभ्यास या शब्दाचा अर्थ वाचल्याच्या नंतर आपण जेव्हा आठवण करतो तेव्हा ते आपल्याला आठवलं पाहिजे. तुम्ही परीक्षा देता की नाही? अभ्यास केल्यावर आठवलं तरच मग परीक्षेचे उत्तर लिहिता येते, नाहीतर कसं लिहिता येईल? अभ्यास कोणाला विचारावं? MPC UPC परीक्षा जे विद्यार्थी देतात त्यांना अभ्यासाची कस विचारावं लागते. 10वीला 3 बार नापास होणाऱ्याला हे कळत नाही. आपल्या संप्रदायामध्ये काही लोक आहेत महाराज पूर्ण गाताच पाठ आहे त्यांना विचारायचा अभ्यास. हरिपाठ पाठ असणाऱ्याला कळत नाही. हरिपाठ बी बऱ्याच लोकांना पुढे म्हणता येत नाही. ते हरिपाठामध्ये 2-3 अभंग आहेत, तिथं जर गलती झाली तर पुन्हा सुंदर येते ध्यानात. त्यांनी 5-6 घंटे निघणार हरिपाठात. त्याला अभ्यास म्हणत नाही. अभ्यास या शब्दाचा अर्थ असा आहे की मात्र सतत त्याची आठवण आपल्या लक्षात येणे. अभ्यासापेक्षा 10 पट ताकद ज्ञान प्राप्तीसाठी खर्च करावी लागते. ज्ञानोबा म्हणतात अभ्यासावनी गहन पार्था मग ज्ञान. ज्ञानापेक्षा 10 पट ताकद देवाचं ध्यान लागण्यासाठी खर्च करावी लागते. देवाचं ध्यान लावण्यासाठी ट्युशन आहे, पण संसाराचं ट्युशन कुठं आहे? तो संसाराचं ध्यान करा म्हणून तर तुम्ही कीर्तन आलो, शेतामध्ये शेंग वगैरे काढलेली आहे, तसंच मोकळी सोडलेली आहे, कुठं झापलं नाही काही नाही. आणि जवळजवळ आबाळ नाही म्हणून तुम्ही येऊन प्रशस्त बसलो. तुम्ही कीर्तनात आल्याबरोबर गरजूला चमकू लागलं आणि शेंग उघडी आहे शेतामध्ये. शेतकऱ्याचं जीवन आहे. आम्ही शेतकऱ्याचे लेकर आहोत. मग आता तुमचं ध्यान का कीर्तनात राहील का शेंगाकडे राहील? कोणी सांगले का तिकडे ध्यान करा म्हणून? कोणी सांगितलं? परंतु ध्यान तसं असते, फार अवघड आहे. ध्यान लागणं हे ईश्वराचं ध्यान लागण्यासाठी अनंत जन्माची पुण्य जेव्हा पदरामध्ये राहते
एका गवळणीला ध्यान लागलं होतं, तिची अवस्था कशी झाली होती ऐका तुम्ही. एका सासूबाईनं सुनबाईला उठवलं त्या गवळणीनं, अगं उठा म्हणले, उठले लवकर. जुन्या काळात एक पद्धत होती, सुनबाईला उठायचं, हात जोडून सासूच्या समोर जाऊन थांबायचं आणि एक शब्द वापरायचा, जी. तर तुम्ही इमानदारीने सांगा, हे शब्द तुम्हाला किती वर्ष झालं बंद झाले? आता जी नाही तर नाही मधून वाघिणीचा आवाज एवढे निवडले महाराज. हा, जी तर कुठं आहे की काही पत्ताच नाही त्याचा. म्हणून जी काय करू सांगा, काय नाही का गायीची धार काढ म्हणून तिथं गायीची धार काढा निघाली. तिला ईश्वराचं ध्यान असल्यामुळं गायीचं वासरू गायीला सोडा काढून म्हशीला सोडले म्हणतात. पण म्हशी खाली धार काढाय बसव का? म्हशी खायला घास पडायचं म्हणून बैलाकडे बसले म्हणतात. तिला वाटलं हिचं धार काढणं झालं असं म्हणून येऊन बाहेर येऊन बघते तर काय बैलाखाली बसले. सासूला आला राग, ते म्हणजे का काय डोकं बिकं ठिकाणावर आहे का नाही, बैला खाले का बसलीस म्हटल्याबरोबर तिनं म्हणले, काय सांगू सासूबाई म्हणले, आमची अवस्थाच अशी झाली, दिवाने बने मै दिवाने बने, दिवाने बने मै दिवाने बने, मुरली के नाद दिवाने बने, गवळण मुरली के नाद दिवाने बने, गवळण महिष को छोड़ा बैल के दोगन काढ़ो गई, गाय का बछड़ा महिष को छोड़ा बैल के दोगन काढ़ो गई, बैल के दोगन काढ़ो गई, तिला देवाकडे ध्यान लागल्यामुळं. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, आणून विषंबिहारी जगत्र जीवन, आणून विषंबिहारी जगत्र जीवन, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. असं ध्यान करावं लागतं, तेव्हा देवाची कृपा होते. म्हणून महाराज म्हणतात, बैसोर निश्चळ करी त्याची ध्यान, विढोबार आणि तेवढ्या सर्वोच्च अवस्थेला प्राप्त न झाल्यामुळं त्याने म्हणले, ही माहिती मला मिळाली, लक्षात आहे, ध्यान केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते असं तुम्ही आम्हाला सांगितलं खरं. पण प्रपंचातून जीवन जगत असताना किंवा हे जीवन जगत असताना प्रामुख्याने 3 गोष्टीची गरज आहे म्हणून सांगतो. काय काय लागतं माणसाला जगण्यासाठी? रोटी, कपडा और मकान. अलीकडच्या भाषेत सांगायचं म्हणून तर अन्न, वस्त्र, निवारा. खायला अन्न लागतं. आता खायला अन्न लागतं म्हणून किती बी खायचं आहे ना. बघा तुम्ही,
जे माणसं जास्त जेवण येतात कीर्तनामध्ये ऑटोमॅटिक डोळे झाकतात. जेवणाची पद्धत तुकाराम महाराजांनी सांगितली. युक्त आहार विहार. युक्त म्हणजे जास्त होऊ द्यायचं नाही, कमी पडू द्यायचं नाही, दोन्हीच्या मधल्या अवस्थेत. नेम इंद्रियाशी सार नसावी वासन निद्रा बहुभाषण. ज्याला देवाची प्राप्ती हवाय त्याने 3 गोष्टीवर नियंत्रण ठेवलंच पाहिजे. काय काय ठेवलं पाहिजे? खाणं कमी, बोलणं कमी आणि झोपणं कमी. आणि 3 गोष्टीवरच्या आऱ्यात आपण नाहीच. आपल्या 3 गोष्टी आपण जर खायला सुरू केलो. आमच्या फळावर एक अशोक महाराज चांगदेव म्हणून एक चोपदार होता. चोपदार बघायला लहानच, खायला एवढा म्हणजे की 5 माणसाचं जेवण. आमची धनुपंदाची दिंडी पालखी सोहळा निघाल्याच्या नंतर विठ्ठल मंदिरला लकडी फुलाला थांबते. तिथले एक तहसीलदार 11 वारकरी घेऊन जायचं दादाची जेवायला. पुन्हा म्हणल्याच्या नंतर निघते जेवून आलेली होती सगळी. मी जेवायला जाणार, तू जेवायला जाणार. त्यांनी सांगितलं काय करावं महाराज, आमच्याकडे तेवढं 11 वारकरी नेमानं पाठवा. कोणाला विचारलं तर नगच म्हणते. मी एक त्यांना आयडिया दिलो. म्हणजे साहेब असं म्हणा, जेवायला बी आहे, दक्षिणा बी आहे म्हणा. येतो हो पण वाटवा किती आहे? 500 जेवायला बी आहे, 500 दक्षिणा बी आहे. म्हणल्यावर त्याच्यातले 3 तयार झाले. हे मग आम्ही विनोदानं म्हणलो ह्यांना 5 धरा आणि ते 2 7 करून घेऊन जाऊ. ते साहेब खालून वरून खाली करून महाराज काय असं विनोद कसं राहतो? एक माणसाला 5 कसं धरता येते? आमच्यावर विश्वास न तर जेवायला वाढून बघा. ते बी निघते जेवलेलं येऊन गेले. हे त्याने 5 धरलंच नाही, ते 2-3 धरले, बाकीचे 8 घ्यायचे घेऊन गेला. शहरातला स्वयंपाक कसं राहतो तुम्हाला तर माहिती आहे. शहाण्या माणसानं शहरात मुक्काम करायचं नाही आणि जेवायला बसलं तरी त्याच्या मूड प्रमाणे जेवायचं. त्याने आपल्याला पोटभर जेवायला वाटतात पण एकदाच वाढत नाही. थोडंसं वाटतं, पोटभर वाटतं. पण आपल्याला कसं आहे, असं गौराचे मुळे पडून होते असं घेऊन आपल्याला, तेव्हा आपलं समाधान होते. तेच म्हणजे जेवणाची एक VIP पद्धत आहे. थोडंसं जेवायचं. ते शिळं अन्न होऊ नये म्हणून ते सांभाळून वाढतं. जेवायला बसले बाबा, जेवायला बसलं तर सगळ्याचं जेवण झालं पण याचं काय जेवण व्हायला. चपाती संपली, कोशिंबीर संपली, जांभून संपली, भाजी संपली, वरण संपली, भगवण्यावर भगवणे खडाखड. तरी बी ह्यानं उठायचं ना. बाई किचनमधून येवावं, पळून जावं, किचनमध्ये येवावं, तिकडे पळावं. त्यानं चतकोर चपाती आणा म्हणावं, भाजीचं आणा म्हणावं, भात आणा म्हणावं, जामून तर आणा. बाई म्हणली माणूस तर आहे, काय करताय म्हणजे सारखं 120च्या स्पीडनं पळाल तर बी माल पुरवठा व्हायना म्हणली. सगळं झाल्यावर मायक चतकोर चपाती आणा, काहीच नव्हतं म्हणून म्हणजे. बाई तिकून किचन पासून दंडवत घालीत आली म्हणजे. महाराज आता आमची इज्जत राखायला म्हणजे घरात आता काहीच उरले नाही. तो काही 500 रुपये घ्या आणि 1000 घ्या. तिथं जवळ भोजनालय आहे, तिकडून जेवण जावा रे बाबा. धन्य म्हणजे विषय असा आहे. अन्न खायचं म्हणजे किती खायचं असते का? महाराज म्हणतात युक्त म्हणजे थोडं. भूक पोटात ठेवून उठणाऱ्या माणसाला BP होईना, शुगर होईना, झटका येणा, हे सगळे भानगडी आधी खाण्याचीच आहे. म्हणून हे अन्न कोण देते? निवारा पाहिजे आपल्याला, घर पाहिजे, कोण देते? सगळ्या गोष्टी त्याने विचारल्याच्यानं त्याने सांगितलं बाबा देवाला सगळी काळजी आहे. हे 3 गोष्टी इथंच थांबून तुमच्या माहितीसाठी आणि 6 गोष्टीचा मी विचार सांगतो, तुमच्या लक्षात घ्या. अन्न, वस्त्र, निवारा हे जसे 3 महत्वाचे आहेत, त्याच्या पुढचे 3 आणि महत्वाचे आहेत. आरोग्य, शिक्षण, संस्कार. शरीर तुमचं सुदृढ ठेवा. दर्दा खाऊ नका, बिडी ओढू नका, दारू पिऊ नका, मांस खाऊ नका. बाबा रे, तुमचं जीवन चांगलं आहे तर तुम्ही चांगले आहोत तरच रामराम करते कोणी बी. तुम्ही बिघडल्यावर जवळ येणारी माणसं वास वाटतं की परी कोणी होऊन जातात. म्हणून आप भला तो जग भला. म्हणून आपण पहिले चांगलं वागलं पाहिजे. आणि असं कीर्तनात आम्ही सांगत असताना एक माणूस म्हणणं मला ते सांगणंच बंद करून टाका. का बरं? पहिले तुमच्या टाळकऱ्याला सांगा म्हणत.
आम्हाला सांगू लाव तुम्ही जोर देऊ देऊ त्या टाळकरला सांगा म्हणजे. त्यानं काय केलं, माझ्या कीर्तनात अशोक महाराज एक माणूस जर्दा खाऊन चाल म्हणले. त्यानं बरोबर बघले आणि काढलं झालं तिथं. आम्हाला वाटतं खरंच आहे, आमच्याच मंडळी आम्हाला ऐकणार, लोकांना शिव देऊन का उपयोगाचं आहे. म्हणजे तुमच्यासाठी गोष्ट चांगली आहे. ज्याचं जीवन निर्व्यसनी जीवन आहे त्याला आदर्श जीवन म्हणतात. लक्षात ठेवा. म्हणून आरोग्य सांभाळा, आरोग्य. आणि अनपढ राहू नका, शिक्षण शिका. का तुमच्याकडे कापसा लावतात की नाही? आता लावतात. आमच्याकडे कापस जास्त लावतात. ते कापसा जोकायला सावकार येत होते. ते सावकार बी असं कापसा जोकाव की 20 जोकाचं म्हणजे 20 किलोचं ते मापच धरायचं नाही. कसं धरायचं नाही, त्याने असं मोजायचे. पहिलं एक मोज टाकायचं त्याला लाभ होरे म्हणायचं, आणि दुसरं एक मोज टाकायचं त्याला बरकत होरे म्हणायचं. हे 10 किलो लाभ होरे, ते 10 किलो बरकत होरे. तिसऱ्या बाजूला म्हणायचं 1 होरे म्हणून. आता तसं चालतंय का बघा? तसं चालत नाही. शेतकरी कळायचं नाही काय म्हणजे निरक्षर शेतकरी असल्यामुळे एक माणूस एकाकडून 500 व्याजन आणले, त्याने एका महिन्याला 3 महिने करून टाकले. आमच्या गावात एक सावकार होते, त्यांनी 1 बार गुळ नेले की 3 बार लिहो. कसं लिहो? गुळाचे 2, गुळ नेलेले 2 आणि गुळाबाबत 2. एकच बार नेले तर ते 3 नावं ठेवून 4 रुपये आगावले ठेवायचे. शहाणा माणूस कुठं किराणाचं खातं करायचं नाही. लक्षात ठेवा. आणि काय सांगू लागलो तुम्हाला, 3 महिने कष्ट केलं म्हणताल तुम्ही. किती झाले हो? 3 महिने झाले. 3 महिने कसं होतात? हळू शिंगो फल म्हणून एकाच महिन्यात 3 महिने करून टाकते. कशामुळे? म्हणून माणूस सुशिक्षित असणं फार गरजेचे. माणसं धोका खात नाही. सुशिक्षित अधिक सुसंस्कारित हे आजच्या काळात खूप मोठे महत्वाचे आहे. आता 3 गोष्टी सोडा बाजूला, आता आणखी 3 फार महत्वाचे आहेत. महाराज म्हणतात संगती, संतती आणि संपत्ती. संगती कशी करायची आता पूर्वार्धात आपण सांगून घेऊ. दुष्ट लोकांची संगती करायची नाही, मूर्ख लोकांची संगती करायची, सात्विक लोकांची आणि निष्ठावंत लोकांची, सात्विक लोकांची, सत्य बोलणाऱ्याची संगती करा, साधूची संगती करा. आणि महाराज म्हणतात की संतती कशी यायला पाहिजे आपल्या कुठे जन्माला. आपण जर सेवा चांगली केली तर मात्र संतती सुंदर जन्माला येते, आज्ञाधारक जन्माला येतात, सात्विक लेकरं जन्माला येतात. गाव तर त्या लेकरावर प्रेम करतो, जिल्हा तर करतो, देश करतो, पण ज्याने जन्म दिला त्यानं त्याच्यावर प्रेम करतो. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक म्हणत दबकुलाला मी काही म्हणत नाही. तसं लक्षात अप्सर का हमेशा होते की नाही? तसं होत नाही, कधी तर होत असते. म्हणून टाळकरी सगळी म्हणलं की आनंद वाटते. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. संतती आणि महाराज संपत्ती कशी असावी तुकोबारात त्याचं वर्णन गाथ्याला केले. पैसे तर भरपूर लोक कमवतात, पैसे लागतात लागत नाहीत असं नाही. धर्म अर्थ काम मोक्ष असे 4 पुरुषार्थ आहेत. अर्थ हा पुरुषार्थच आहे. पैसा आहे म्हणून तुमचा सत्ता होते, पैसा आहे म्हणून माईक येतात, पैसा आहे म्हणून शिस्त मिळते, पैसा आहे म्हणून मंदिरं बांधता येतात. सगळे गोष्टी पैसा लागते. संसार पैशाशिवाय चालत नाही. चालत नाही म्हणून कोणाचे बी मुंड्या मोडायचं नाही. मग कसं करायचं? जोडून उत्तम
वेशांतर करून मी सांगितलं बरं का. आपला मुद्दा कुठं होता? अन्न वस्त्र निवारा कोण देतो? त्याने म्हणले देणारा दाता जगामध्ये श्रेष्ठ आहे. आपण ज्यांच्या पुढे उभारून कीर्तन करतो असा पंढरीश पांडुरंग परमात्मा तो ते एक बाण सुरदाता सचित दारा सुरदाता ज्ञानेश्वर Oh